कोकण पदवीधरचे उमेदवार निरंजन डावखरे आता राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतंय। उमेदवारी अर्ज भरण्याआधी निरंजन डावखरे शिवतीर्थावर दाखल झाल्यात। मनसे सुद्धा आज कोकण पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे। राज ठाकरेंची कारण का महायुतीत आता तुम्ही एकत्र आहात। मी या इकडे खरं तर आज मी अर्ज भरतोय म्हणून राज साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता अर्ज भरायला चाललो। त्यांचं सहकार्य मागितले, मी त्यांचा आशीर्वाद मागितला आणि आशीर्वाद घेऊन चाललो। सर, लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला। त्यांच्या देखील मनसेनिकांची मतं खूप महत्त्वाची ठरली उमेदवारांच्या पाठीशी। कोकण पदवीधरच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यासाठी फॅक्टर हा कितपत महत्त्वाचा ठरेल? मतं विभाजित होतील का? प्रत्येक निवडणूक ही एक थिअरी असते आणि त्याच्यामुळे निश्चितपणे महायुती एकत्र असणं हे गरजेचंच आहे आणि त्याच्यामुळे महायुती एकत्र राहील असाही मला विश्वास आहे। दुसरा एक प्रश्न, ज्या पद्धतीनं मनसेकडनं आज अर्ज दाखल केला जाणार आहे त्याच्या बाबतीत काही बोललाय की एक मदत असावी किंवा मनसे हा अर्ज मागे घेऊ शकते या भेटीनंतर? नाही, मी मुळात तुम्हाला परत सांगतो की तुम्ही गोल गोल फिरून त्याच प्रश्नावर येत आहे, म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी आमचे बरेच वर्षाचे संबंध आहे साहेबांबरोबर। मी आज राज साहेबांचा आशीर्वाद या इकडे घ्यायला आलो होतो आणि आशीर्वाद घेऊन चालतो। धन्यवाद। मी राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। भाजपाचे कोकण पदवीधरचे उमेदवार निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले होते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं समजत होतं, काय नेमकं घडलं भेटीदरम्यान? गौरी, आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज जो आहे तो आज भरणार आहे। त्याचबरोबर मनसेकडून सुद्धा आज कोकण पदवीधर संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। पण त्याआधी आपण जर पाहिलं तर निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे, आशीर्वाद घेण्यासाठी आलोय असं देखील त्यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर एकंदरीत आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे निरंजन डावखरे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन देखील त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं उमेदवारी अर्ज भरताना। आणि राज ठाकरे यांनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यानंतर भाजपचे बड्या नेते असतील किंवा निवडणुकीतले उमेदवार आहेत, विजयी झालेले उमेदवार आहे, यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार यांनी देखील निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांची भेट घेतलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर कोकण पदवीधर मतदारसंघाकडून आमदार निरंजन डावखरे, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाकडून विलास पोतनीस आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील या तिघं जे आहेत त्यांचा कालावधी तो 7 जुलै रोजी संपत आहे आणि ही रिक्त जागा होणार आहे। या 3 रिक्त जागांसाठी 26 जून रोजी हे मतदान जे आहे ते गौरी पार पडणार आहे। त्यामुळे या 3 विधान परिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत हा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरता येणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब असतील, तर शिंदेच्या शिवसेनेकडून दीपक सावंत यांनी हा अर्ज भरलेला आहे। तर मुंबई शिक्षक मतदारसंघाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर कोकण पदवीधर मतदारसंघातून जर आपण पाहिलं तर रमेश कीर यांच्यासह जेम्स मॅटर्स यांनी हा अर्ज जो आहे तो दाखल केलेला पाहायला मिळतो। तर काँग्रेसने प्रकाश भांगरट यांनी सुद्धा तो गुरुवारी जो आहे तो उमेदवारी अर्ज गौरी आपल्याला भरलेला पाहायला मिळाला। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या सगळे अर्ज जे आता भरले जात आहेत त्यांना 10 ते 12 जून पर्यंत आपला अर्ज जो आहे तो मागे घेण्याची मुदत देखील असणार आहे। त्यामुळे आता काँग्रेसचं नक्की उमेदवार कोण आहे हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र निरंजन डावखरे हे आज आता उमेदवारी अर्ज
भरायला जात आहेत. त्याच्या आधी त्यांनी राज ठाकरेची भेट घेतली, त्यामुळे ते महत्वाचं जे आहे ते सध्या मानलं जातं, कारण की तिसऱ्यांदा ते उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतायत. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता 11:30च्या दरम्यान ते आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे आणि या प्रसंगी ते त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. गौरी, नक्कीच धनंजय, आज मनसेही खरं तर कोकण पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी निरंजन डावखरे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं समजतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मोठं शक्ती प्रदर्शन खरं तर आज पाहायला मिळू शकणार आहे, कारण आज मनसे सुद्धा कोकण पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज भरते. आज शेवटचा दिवस आहे आणि आज नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. Thank you.